मम्मी आज आपण कोणती रेसिपी करणार? आज आपण चिकन सुक्क बनवायचं आहे। जसं आपण कुर्मा कसा बनवतो तशा पद्धतीने मी चिकन सुक्क बनवणार आहे। तर तुला पण शिकायला भेटेल आणि आपल्या यूट्यूब फॅमिलीला पण आपण दाखवू शकतो। तर चला आपण चिकन सुक्क बनवूया। नमस्कार, मीनाक्षी किचनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुक्कं चिकन दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी अर्धा किलो चिकन घेतलं आहे, स्वच्छ धुवून। आता ह्याच्यात आपल्याला काय सामग्री लागणार आहे बनवताना ती मी तुम्हाला दाखवते। तर चला आता आपण सामग्री बघूया। आता आपल्याला सुक्कं चिकन करण्यासाठी जे मसाले लागणार आहे ते मी तुम्हाला दाखवते। सर्वप्रथम आपण आलं लसणाची पेस्ट बनवायची आहे। त्याच्यानंतर हे 4-5 कांदे मी घेतले आहे, ते मी उभे कापले आहे, ते फ्राय करणार आहे मी। आणि त्याच्यात अजून आपण हे जे काजू आहे ते मी बारीक तुकडे करून 4-5 घेतले आहे, ते बारीक तुकडे केले आहे, ते भिजत ठेवले आहे। ह्याची पेस्ट बनवणार आहे मी। आणि 3 चम्मच मी दही घेतला आहे। कोथिंबीर ते तुम्हाला मी नंतर दाखवणार ह्याचा कसा वापर करणार आहे। तर चला आता आपण पहिले आलं लसणाची पेस्ट बनवूया। आता आपली पेस्ट तयार झाली आहे। मी आलं लसणाची पेस्ट बनवली आहे आणि जे काजू मी घेतले होते भिजवून ठेवलेले त्याची पण पेस्ट बनवली। अर्धा लिंबू घेतला आहे आणि 2 परत दाखवते, 2 मी मिरच्या अशा कापल्या आहे, कोथिंबीर बारीक कापली आहे। आता आपण कांदा फ्राय करूया। आपला कांदा फ्राय झाला आहे। आता तुम्हाला मी सुक्या चिकनला लागणारे मसाले दाखवते। तर चला आता मी तुम्हाला मसाले दाखवते। चवीनुसार मीठ घेतला आहे मी। त्याच्यानंतर लाल तिखट घरचा मसाला आहे, हा 1.5 चम्मच घेतला आहे। जिरं पावडर मी घेतला आहे अर्धा चम्मच। त्याच्यानंतर 1 चम्मच मी चिकन मसाला घेतला आहे। अर्धा चम्मच मी गरम मसाला घेतला आहे। 1.5 चम्मच मी धना पावडर घेतले आहे। आता चला आपण हे सगळं सामग्री एकत्र चिकनमध्ये टाकूया। आता हे आपण अर्धा किलो चिकन घेतलं होतं। आता ह्याच्यामध्ये मी जेवढं वाटण केलं आहे ते तुम्हाला दाखवलं। आता मी हे सगळं ह्याच्यामध्ये टाकते। सर्वप्रथम मी मीठ टाकते, चवीनुसार मला जेवढं लागतंय तेवढं। 1.5 चम्मच घरचा मसाला आहे लाल तिखट, चिकन मसाला 1 चम्मच, गरम मसाला अर्धा चम्मच, जिरं पावडर 1 चम्मच, त्याच्यानंतर आलं लसणाची पेस्ट, काजूची पेस्ट, दही 3 चम्मच घेतला आहे मी। आणि हे जो कांदा मी फ्राय केलेला होता हा परत आपण असा व्यवस्थित बघा कसा मी कुस्करते, हा असा कुस्करून घ्यायचा आहे, बघू शकतात। हा पण आता आपण त्याच्यामध्ये टाकायचा आहे। लिंबू टाकायचा आहे अर्धा। आता ही कोथिंबीर टाकायची आपण। या 2 मिरच्या मी ज्या कापल्या होत्या आडव्या त्या पण मी टाकते, बघू शकता तुम्ही। आता आपण हे सगळं एकत्र करायचं आहे व्यवस्थित। एकजीव करायचा आहे त्याचं। धना पावडर टाकायची। आता धना पावडर मी 1.5 चम्मच घेतली होती, मगाशी तुम्हाला सांगितलं। आता हे सगळं एकत्र आपण करून घेऊ। आता ह्याच्यामध्ये आपण 1 चम्मच तेल पण टाकायचं आहे। आपलं हे एकत्र आता झालं आहे, बघू शकता तुम्ही, मी एकत्र केलं आहे। आता हे अर्धा तास आपण भिजत ठेवायचं असंच आणि अर्धा तासाने आपण भेटूया। आता आपण सुक्कं चिकन करण्यासाठी जे लागणार आहे खडे मसाले ते दाखवते तुम्हाला। 1 चम्मच मी जिरं घेतलं, आधी पण मी जिरं पावडर टाकली होती अर्धा चम्मच, आणि हे अख्खं जिरं घेतलं 1 चम्मच। त्याच्यानंतर 4-5 मिऱ्या घेतल्या आहे, 1 वेलची घेतली आहे आणि 1 दालचिनीचा तुकडा घेतला आहे छोटा। त्याच्यानंतर 2 तेजपत्ता। आता आपण सुक्कं चिकन करायला घेऊया, चला। आता आपलं कुकर तापलं आहे, ह्याच्यामध्ये मी जेवढं लागतं तेवढं मी तेल घेते। तेल तापलं आहे, ह्याच्यामध्ये आपण 1 वेलची टाकूया,
एक दालचिनी टाकूया, मिऱ्या 4-5, जिरं, हिंग चांगलं तडतडून घेऊ आपण. तेजपत्ता, जिरं लाल झालं आहे. आता आपण हे सगळं वाटण मिक्स केलेलं होतं ते ह्याच्यामध्ये सोडायचं आहे. बघू शकता मी पूर्ण सोडलं आहे. आता आपण हे एकत्र मिक्स करूया. आणि बारीक गॅसवर 2 मिनटं एकत्र शिजून देऊया आपण. आपण खोलून बघूया. 2 मिनटं झाले आहे. बघू शकता. आता परत आपण हलवून बघूया. आता आपण हे मसाला आता अजून एकजीव होण्यासाठी अजून 1 मिनिट आपण ठेवूया. 1 मिनिट झाले आहे. एकत्र मसाला झाला आहे आपला. बघूया. बघू शकता तुम्ही एकजीव झाला आहे. मी अर्धा तास व्यवस्थित भिजवून ठेवले होते मसाले आणि आता आपण ह्याच्यामध्ये पण एकत्र केले आहे. आता ह्याच्यामध्ये पाणी न टाकता आपण 2 शिट्ट्या घ्यायच्या आहे. तर चला आता आपण कुकर लावून घेऊया आणि 2 शिट्ट्या घेऊया. आता मी तुम्हाला खोलून दाखवते. बघू शकता. बघा कशी ग्रेव्ही आली आहे. थोडंसं मी तुम्हाला मटण तोडून पण दाखवते. गरम आहे खूप. काढते पहिले आणि मग मी तुम्हाला दाखवते. बघू शकता ग्रेव्ही कशी आहे. अशा प्रकारे सुक्कं चिकन मी बनवलं आहे कुर्मा टाईप. आणि तुम्ही बघू शकतात कसं आहे. तुम्हाला कसं वाटतं आहे ते तुम्ही कमेंट्समध्ये मला नक्की सांगा आणि लाईक करा. आणि मी तुम्हाला मटणही दाखवते तोडून. बघू शकतात. मी मगाशी गरम असल्यामुळे दाखवलं नाही. हे बघा पाणी टाकलेलं नव्हतं. तर नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब करा. आणि माझं केलेलं सुक्कं चिकन आवडलं असेल तर नक्की तुम्ही व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा. जय मल्हार.